रस्त्याची काय परिस्थिती आहे? सगळ्यात एक्सपोर्ट काय म्हणता याला, अमेरिकेत सुद्धा असे रस्ते नाही हो आपल्याला. एक नंबर, कमीत कमी 80 ते 90च्या स्पीडने गाडी चालते सर. आणि इथून नाशिकला जायचं म्हटल्यानंतर आम्ही फक्त 7 मिनिटात पोहोचलो. ही परिस्थिती, हे आमचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिका वा फक्त सोन्याच्या विठा लावायच्या राहिल्या. कोणाकडे? नगरपालिकेत नाही, अधिकाऱ्यांच्या घराला. धन्यवाद. मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळे रस्त्यांची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बिकट झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण सातपूर परिसरातील दत्त मंदिर ते माऊली लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहोत. केवळ पार्क परिसरातील या रस्त्याची दुर्दशा आपण जर बघितली तर पूर्णपणे बिकट झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः गुडघ्या एवढे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना जो आहे तो करावा लागतो आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठमोठे खड्डे झालेले आहेत आणि या ठिकाणी आता गेल्या 2 दिवसापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप दिलेली आहे. तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडून अद्यापही या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या रस्त्याला वाली तरी आहे कोण असा संतप्त प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वाहन धारक या ठिकाणी विचारू लागले आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी दोन्ही साईडला जे आहे ते पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये जे वाहनं या रस्त्यावरून जात असतात ते पूर्णपणे संत गतीने जातात आणि पूर्णपणे या ठिकाणी जी वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण होते. काही वाहनधारक या ठिकाणून जात आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत त्यांना या ठिकाणी काय संकटांचा सामना जो आहे तो करावा लागतो आहे. त्याची काय परिस्थिती? खड्डे भरले खड्डे भरले गेले पाहिजे अशी एकंदरीत वाहन चालकांची या ठिकाणी परिस्थिती आहे. अजून काही वाहनधारक आहेत. काय रस्त्याची काय परिस्थिती आहे दादा? रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे. यायला म्हणजे लेडीजला घेऊन आपण जाऊ शकत नाही रस्त्याने. कुठून आलात तुम्ही आता? मी आता अंबडमधून. हो. किती वेळ लागला यायला? तसं रस्ता 5 मिनिटाचा आहे, आता अर्धा रस्ता अर्धा तास. पूर्ण रस्ता खराब आहे. काय करा आता? पाऊस उघडलेला आहे, खड्डे बुजवलं पाहिजे का? बुजवले म्हणजे नवीन बनवायचं पाहिजे त्याला, पण आता तात्पुरतं बनवायला तरी पाहिजे. आता एक गाडी गेली तर दुसरी घ्यायला 2 व्हीलर वाला थांबावं लागतं एक साईडला. नक्कीच आपण जर बघितलं तर 5 मिनिटाचा जो रस्ता आहे तो किमान अर्धा तास. या ठिकाणी शाळेची वाहनं जी आहेत ती वाहनं संत गतीने चालता आहेत. विद्यार्थी त्यामध्ये असतात. आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी वाहनधारक जे आहेत ते या ठिकाणाहून प्रवास करतात. पार्क रोड नंतर आता आपण सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील बजरंग नगर या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा सातपूर अंबड जो लिंक रोड आहे हा पूर्ण गरवारे ते पपाय नर्सरी या भागामध्ये पूर्णपणे त्याची वाताहत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे जे पडून आहे ते अजूनही ठेकेदाराच्या मार्फत बुजवले गेले नाही. 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेले आहे. अद्यापही हे खड्डे जे आहेत ते बुजवले गेले नाही. म्हणून आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि वाहनं जे आहेत या खड्ड्यांमुळं हळुवारपणे या ठिकाणाहून आपला जीव मुठीत धरून वाहनं चालवत आहेत वाहन चालक. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता जी उघडीप पावसाने दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ठेकेदाराकडून अद्याप असे जे खड्डे आहेत ते बुजवण्यात आल्या नसल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आहे. आणि त्यातच आपण जर बघितलं तर सातपूर आणि अंबड ही औद्योगिक वसाहत आहे आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारे अवजड वाहने जे असतील त्यांच्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण होताना नेहमीच या ठिकाणी दिसतं. आपण आता या मार्गावरून जर बघितलं तर पपाय नर्सरीकडून एक्सलो पॉईंटकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे
ती पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे. वाहनधारकांचा देखील या ठिकाणी मोठा त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे आणि आपला जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहनधारक जात आहेत. काही वाहनधारक येत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, रस्त्याची काय परिस्थिती आहे? सगळ्यात एक्सपोर्ट काय म्हणता याला, अमेरिकेत सुद्धा असे रस्ते नाही हो आपल्याला. एक नंबर, कमीत कमी 80 ते 90च्या स्पीडने गाडी चालते सर. आणि इथून नाशिकला जायचं म्हटल्यानंतर आम्ही फक्त 7 मिनिटात पोहोचलो. ही परिस्थिती, हे आमचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिका वा फक्त सोन्याच्या विठ्ठा लावायच्या राहिल्या. कोणाकडे? नगरपालिकेत नाही, अधिकाऱ्यांच्या घराला. धन्यवाद. आपण जर बघितलं तर अशी मिमिक्री करत संताप वाहनधारकांनी या महानगरपालिकेवर केलेला आहे आणि अशाच पद्धतीने नागरिकांचा संताप जो आहे तो या रस्त्यांवर निघतो आहे. आता आपण जर बघितलं तर असे मोठमोठे जे वाहनं आहेत त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या खड्ड्यांमुळं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून आपण जर बघितलं तर काही गेल्या महिन्यापूर्वी या ठिकाणी महापौर असतील, उपमहापौर असतील आणि खुद्द नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या ठिकाणी पाहणी केली होती आणि अधिकारी आणि ठेकेदाराला या ठिकाणी सक्त सूचना दिल्या होत्या का काम युद्धपातळीवर सुरू करावं. परंतु अद्यापही ठेकेदाराकडून संथगतीने काम सुरू आहे आणि या ठिकाणी अक्षरशः मनपा आयुक्त आणि महापौर यांच्या आदेशाला देखील या ठेकेदाराने केराची टोपली दाखवल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. रस्त्याची जी उघडीप झालेली आहे त्यानंतर देखील तरी ठेकेदार या रस्त्याच्या खड्ड्याकडे बघणार का आणि नागरिकांना दिलासा देणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र विशाल वानखेडेसह मी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.